हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे मी माझे सगळे व्हिडिओज म्हणजेच फॅशन स्टाईल आणि स्किन केअर हे दर रविवारी पोस्ट करत असते. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. आपण प्रत्येक फंक्शनला किंवा सणांना आपले वेगवेगळे कपडे ठरलेले असतात आणि ते कपडे आपण घालतो. मग कुणाचं लग्न असेल, कुणाचा बर्थडे असेल, कुणाची ऑफिसमधली प्रमोशनची पार्टी असेल किंवा साखरपुडा असेल किंवा वेगवेगळी आपली सण असतील, गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, नवरात्र असेल, प्रत्येक सणांसाठी पण आपले असे वेगवेगळे कपडे ठरलेले असतात. तर त्यासोबत आपण दरवेळी जेव्हा आपण आपले दागिने निवडतो, त्या दागिन्यांमध्ये सगळ्यात एक गोष्ट आहे महत्त्वाची, ती जे कानातले आहेत ते नेहमी आपण कन्फ्यूज होतो की प्रत्येक आउटफिटवर नक्की कोणते कानातले घालू आणि एंडिंगला मग आपण ते ठरवतो. प्रत्येक वेळी आपण चूज करायला कन्फ्यूज होतो की आपल्याला कानातले कोणते निवडायचे आहेत. तर हे कन्फ्युजन दूर व्हावं यासाठी हा आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आय होप तुम्हाला सुद्धा हेल्प होईल की प्रत्येक ओकेजनच्या वेळी निदान तुमचा जो कन्फ्युजन लेवल आहे तो कमी होईल की आपल्याला कोणत्या प्रकारच्या ड्रेसेसवर किंवा कोणत्या प्रकारच्या आउटफिटवर कोणत्या प्रकारचे कानातले आपण घालू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजेल. त्यासाठी आपल्याला प्रत्येक कानातल्याची ओळख आणि ते कानातले कोणकोणत्या आउटफिटवर जातील हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर तेच आपण आता समजून घेऊयात, म्हणजे प्रत्येक प्रकारचं कानातलं निवडताना तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या आउटफिटवर तुम्हाला कोणत्या प्रकारचे कानातले आता वापरायचे आहेत. तेव्हा सगळ्यात पहिलं आणि जे आपल्या रोजच्या जीवनातले आहेत, ज्यांना आपण कुड्या म्हणतो, त्या कुड्या आपण पहिल्यापासून ज्या नऊवारी साडी असेल किंवा आपल्या काठापदराच्या साड्या, सहावारी साड्या असतील, ह्या ज्या पारंपरिक साड्या असतील त्या साड्यांवर ते छान दिसतात. ते तेव्हापासून जास्त घातले जात होते आणि त्याच्यानंतर आता त्या स्टड्समध्ये बरेच प्रकार बघायला मिळतात. मग ते खड्यांमध्ये असतात किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये स्टड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे स्टड्स आपण आता अक्षरशः रेग्युलर जीवनात सुद्धा घालू शकतो आपण किंवा अनेक वेगवेगळ्या जीन्स टॉपवर घालू शकतो. बऱ्याच वेगवेगळ्या पोशाखात त्यांचा वापर होतो. कुर्तीवर घालू शकतो. पण दरवेळी जरुरी नाही आहे की आपला काहीतरी असा भरजरी पोशाख असेल त्याच्यावर प्रत्येक वेळी स्टड्स चांगले दिसत नाही. जर का खूप मोठे स्टड्स असतील आणि त्याला खूप जास्त वर्क केलेलं असेल, त्याच्यावर खूप खड्यांचं खूप मोठं चांगलं वर्क केलेलं असेल, असे जर का स्टड्स असतील तर तसे स्टड्स आपल्याला भरजरी कपड्यांवर किंवा मग ते गाऊन असेल, पारंपरिक गाऊन असेल किंवा इंडो वेस्टर्न गाऊन असेल, अशा लेहंग्यावर किंवा गाऊनवर असे स्टड्स जास्त छान दिसतात. अक्षरशः स्टड्स फ्रॉक्सवर सुद्धा जातात. नॉर्मल जे सिम्पल फ्रॉक्स असतील किंवा गाऊन ड्रेसेस असतील त्याच्यावर सुद्धा स्टड्स आपण वापरतो. तर दुसऱ्या नंबरवर आहेत हुप्स म्हणजेच रिंग्ससारखे जे आपले असतात, ज्यांना आपण आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रियांना तुम्ही पाहिलंच असेल. ज्या महाराष्ट्रीयन स्त्रिया असतात त्या पहिल्यापासून सोन्याच्या रिंगा स्त्रिया घालायच्या. तसेच आपल्याला इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा हुप्स मिळतात. मग ते प्रत्येक साईजचे असतात, लहानपासून ते मोठ्या साईजपर्यंत, ते अक्षरशः खांद्यापर्यंत सुद्धा त्यांची साईज असते. इतके मोठे हुप्स आपल्याला मिळतात, म्हणजेच आपण मराठीत रिंगा ज्यांना म्हणतो. तेच जे हुप्स आहेत हे आपल्याला कोणत्या आउटफिट्सवर जातात ते बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे मिडी ड्रेस, जे फ्रॉक ड्रेस असतात, कॉटनचे असतील, अशा कपड्यांवर किंवा जीन्स टॉपसारख्या कपड्यांवर सुद्धा पर्टिक्युलर जे टॉप्स असतात त्याच्यावर सुद्धा हुप्स जास्त छान दिसतात. म्हणजेच वेस्टर्न आउटफिट्स असतील किंवा इंडो वेस्टर्न आउटफिटवर सुद्धा कधीकधी हुप्स चांगले दिसतात. तिसरं आहे डँगलर्स म्हणजेच जे लटकणारे कानातले असतात, जे जास्त करून त्यांची डिझाईन बघा, खांद्यापर्यंत सुद्धा त्यांना लटकन असतं. असे बरेच जे लटकणारे कानातले असतात त्यांना डँगल्स म्हणतात. त्यांना इथे जवळ एखादं स्टड्ससारखं असतं आणि खालून त्यांना लटकन असते. तर अशा प्रकारचे जे कानातले आहेत ते जास्त करून इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्नसुद्धा, मोस्टली इंडो वेस्टर्न कपड्यांवर हे कानातले जास्त जातात. त्यावेळी आपण हे कानातले घालू शकतो. आणि हे जे डँगलर्स आहेत, लटकणारे कानातले आहेत,
ते बऱ्याच तुम्हाला मटेरियलमध्ये मिळतील, बऱ्याच अनेक प्रकारच्या मटेरियल्समध्ये ते मिळतात. म्हणजे जसं गोल्डन चं मेटल असे कॉपरमध्ये मिळतात किंवा सिल्वरमध्ये, ऑक्सिडाईजमध्ये सुद्धा ते मिळतात, सिल्वर कलरमध्ये मिळतात किंवा व्हाईट गोल्ड कलर जो असतो त्या कलरमध्ये सुद्धा ते मिळतात. अशा अनेक प्रकारच्या मटेरियल्समध्ये हे डँगलर्स म्हणून कानातले आपल्याला मिळतात आणि हे मोस्ट ऑफ द इंडो वेस्टर्न कपड्यांवरच घातली जातात. चौथं आहे चांदबाली. चांदबाली म्हणजेच हे अर्धचंद्राच्या आकारासारख्या त्या चांदबाली असतात आणि त्या चांदबाली अशा बऱ्याच वेगवेगळ्या वर्कमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जसं कुंदन असेल, गोल्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोस्टली त्याच्यावर चांदबालीमध्ये वर्क जास्त केलेलं असतं. असे चांदबाली असा लुक आहे जो रॉयल लुक म्हणून ओळखला जातो. आपल्याला म्हणजे आपल्या भरजरी कपड्यांवर ते जातात. चांदबाली आपल्याला ऑक्सिडाईजमध्ये सुद्धा मिळतात, गोल्डनमध्ये सुद्धा मिळतात, सिल्वर कलरमध्ये सुद्धा मिळतात. जसं मी सांगितलं कुंदन या वर्कमध्ये ते बनतात. त्यासोबतच ते मोती असेल किंवा बाकी जे खड्यांचे प्रकार असतील त्या खड्यांचा वापर करून सुद्धा चांदबाली हे इयरिंग्स बनवले जातात आणि त्यामुळेच त्यांना इतका सुंदर लुक येतो. आणि ह्या चांदबालीचा वापर आपण मोस्टली लग्न समारंभात, खूप मोठं जे फंक्शन्स असतील त्याच्यामध्ये, आपण समजा लेहंगा घातला असेल किंवा कोणता गाऊन घातला असेल, इंडो वेस्टर्न गाऊन असेल, तर अशा प्रकारच्या कपड्यांवर भरजरी म्हणजे जे भरजरी कपडे आहेत त्याच्यावर जास्त करून चांदबाली छान दिसतात. पण आजकाल जे ऑक्सिडाईज चांदबाली आहेत ते आपण काही आपल्या कॉटनचे कुर्ते असतील किंवा अनारकली ड्रेसेस असतील त्याच्यावर सुद्धा चांदबाली, ऑक्सिडाईज चांदबाली जे असतात ते जास्त छान दिसतात. त्यासोबतच ते वजनाने जड असतात, त्यामुळेच ते आपण बऱ्यापैकी दरवेळी घालूच असं नाही, पण जेव्हा उत्तम आणि छान फंक्शन्स असतं त्यावेळी चांदबालीचा वापर नक्कीच होतो. त्यामुळेच भरजरी साड्या, भरजरी इंडो वेस्टर्न गाऊन, भरजरी इंडो वेस्टर्न लेहंगा अशा कपड्यांवर चांदबाली जास्त छान दिसतात. पाचवी आणि आपल्या भारतातली सगळ्यात सुंदर पारंपरिक वस्तू जी गोष्ट असेल इयरिंग्समध्ये ते आहेत आपले झुमके. झुमके हे सगळ्या पारंपरिक जेवढ्या पारंपरिक गोष्टी आहेत घालण्याच्या आपल्या, म्हणजेच मग ती पारंपरिक साडी असेल, पारंपरिक लेहंग्याचा पारंपरिक लूक असेल, गाऊनचा सुद्धा पारंपरिक लूक असेल, जसं आपण साडीमध्ये गाऊन ड्रेस बनवतो तसा लूक असेल, तर अशा गोष्टींवर झुमके खूप सुंदर दिसतात. झुमकेसुद्धा प्रत्येक वेगवेगळ्या मेटलमध्ये आपल्याला मिळतात पाहायला. मग ते गोल्डनमध्ये असेल किंवा ऑक्सिडाईजमध्ये असेल, सिल्वर कलरमध्ये असेल, इमिटेशन ज्वेलरीमध्ये असेल, खड्यांमध्ये असेल, मोत्यांमध्ये असेल, बऱ्याच प्रकारामध्ये आता झुमके आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे झुमके आकाराने कसे असतात, तर सगळ्यात पहिलं अशा झुमक्यांना ओळखायचं झालं तर वरती त्यांना सगळ्यात पहिलं पुडीसारखा आकार असतो, मग खाली त्यांना टोपीसारखा आकार दिलेला असतो आणि मग त्यांना बारीक बारीक मोत्यांचे असतील किंवा मेटलचे असतील असे लटकन दिलेले असतात. अशा प्रकारचे हे झुमके बऱ्याच वेगवेगळ्या कपड्यांवर आपण घालू शकतो. पण मोस्टली झुमके हे जास्त करून पारंपरिक कपड्यांवरच जास्त छान दिसतात. जसं साडी, कुर्ती, अनारकली ड्रेसेस, ट्रेडिशनल किंवा इंडो वेस्टर्न गाऊन ड्रेसेस किंवा ट्रेडिशनल फ्रॉक झाले आपले, अशा गोष्टींवर झुमके जास्त छान दिसतात. अशा प्रकारे हे 5 टाईपचे जे इयरिंग्स आहेत ते तुम्ही तुमच्या प्रत्येक जो आउटफिट तुम्ही निवडाल त्या आउटफिटप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता. त्यासोबतच मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया प्रत्येक अजून वेगळ्या विषयावर आणि अजून डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टी समजून घेऊयात. तर मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.